प्रिया उमेश भोनर कुठे गेलेली र? शाळेत आली नाही बाय आज. कुठे गेली? आवाया. कुठं? आपल्या पाड्यावर? कच्या पाड्यावर? भोनरपाडा. तुम्हाला कोणाला माहित र भोनरपाडा? आहे माहित? चला कमांडो बसा. एक पुढे बसा. तर मग मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल, तर आता आमची सॉरी जाते इयत्ता 5वीच्या वर्गात शिकणारी प्रिया उमेश भोनर हिच्या शोधासाठी. इयत्ता 5वीत शिकणारी प्रिया आज अचानकच शाळेत गैरहजर राहिली. तपास केल्यावर समजलं की प्रिया ही तिच्या गावाला म्हणजे भोनरपाड्याला आवणीसाठी गेलेले, म्हणजे भात लावणीसाठी गेलेले. सध्या भात लावणीचे दिवस सुरू आहेत. प्रियाचं गाव आमच्या पाड्यापासून साधारणतः 10 ते 12 किलोमीटर लांब असं डोंगराच्या कुशीत. आणि मग 2-4 विश्वसनीय सूत्रांकडून पक्की माहिती मिळाली की प्रिया भोनरपाड्यालाच गेलेली आहे. तर मग तिथून आम्ही विचारत भोनरपाड्यापर्यंत आता पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. हा एक दादा, याचं एक झाडांमध्ये लपलेलं एक घर दिसलं. आतमध्ये नॉक केलं तर दादा निघाला आणि मग दादा घेऊन आलाय आता आम्हाला उमेश भोनर यांच्याकडे. पण गडबड अशी झाली, यांचं नाव आहे उमेश भोनरच आणि यांची सासरवाडी देखील आमच्या कैनाडचीच. पण हे ते उमेश भोनर नाहीत, कारण हे कैनाडमधल्या वाडूपाड्याची यांची सासरवाडी आहे. आणि आम्हाला जे उमेश भोनर पाहिजे होते त्यांची सासरवाडी म्हणजे आमच्या मलावकर पाड्याची. आता ते तिकडे गेल्यावर क्लिअर झालं आणि मग दादा परत आम्हाला आता मलावकर पाड्याची सासरवाडी असलेल्या उमेश भोनरच्या घराकडे घेऊन जातोय. तर मित्रांनो, आजूबाजूचं वातावरण दिसत असेल, सध्या भात लावणीचे दिवस सुरू आहेत. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण. खाचरं भरलेली आहेत, म्हणजे जी भात लावणीसाठी छोटे छोटे शेतं असतात त्यांना खाचरं म्हणतात. आणि प्रत्येक शेतामध्ये हे आदिवासी बांधव भात लावणी करत आहेत. आता आम्ही पोचलो आहोत प्रियाच्या घरी. आता बाई घरी आहे का बघूयात बरं. बाहेर तर चप्पल दिसत होते, पण आत मात्र कसलाही आवाज नव्हता, अगदी सामसूम होतं. मग आता दादाला रिक्वेस्ट केली की आम्हाला तिच्या शेताकडे घेऊन चल. आणि अशा प्रकारे आमचा मोर्चा आता प्रियाताईच्या शेताकडे वळलेला आहे. शिकवायची नाही काय तुम्हाला? अभ्यास टाकून मी काय वेडा माणूस का इथे आलो तर असं नाही करायचं. आम्ही विचारायचं तरी आम्ही सकाळी किती सवाल पडायचं शाळेत न्यायचं. चालेल चला. हिला दाखव रे, छत्री तोंड लपत आहे मांजर. हिला दाखव बेस. दादा चालेल चला चालेल. सकाळी घर राहिले ना चालू चप्पल दादामुळे आम्हाला गवसल तुम्ही. या दादाचं नाव काय? दादा अरे तू का लाजे रे पुरी सरकार. अंडपिंड काय नाही, पोरं वाट सांगत आहेत. जेवायला द्यायचं पोरं पैसा ना एक तर टाइम
आता ज्या दादाने प्रियापर्यंत आम्हाला पोचवलं त्या दादाला थोडंसं म्हटलं ओळख करून देऊ. दादाला बोललो, दादा लाजून शेतात पडून गेला. तर ज्यावेळेस प्रियाच्या बाबांना, प्रियाच्या आईला जेव्हा समोर गुरुजी दिसले तर त्यांचे एक्सप्रेशन अगदी पाहण्यासारखे होते. ना विश्वासच बसत नव्हता की गुरुजी इथपर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आज प्रियासाठी आमचा 1 तास वाया गेला खरा, पण मी त्याला वाया गेला असं नाही म्हणणार, कारण या 1 तासाच्या शोध मोहिमेअंतर्गत प्रिया आम्हाला सापडली आणि शाळेत एक मेसेज गेला. इथं प्रिया नाटक करते, घर येतात सांगते मला कपडे बदलू द्या, आणि कपडे बदलायला घरी गेली म्हणजे प्रिया कुठंतरी लपून बसेल घरात. थोडंसं इमोशनली वातावरण झालं होतं, पण बाबा देखील शेवटी प्रियाला घेऊन गाडीपर्यंत सोडायला आलेत. तर मी म्हणत होतो की प्रियाला शोधण्यासाठी 1 तास घालवण्यामागचं एकच कारण आहे. म्हणजे 15 जूनला जेव्हा शाळा उघडली, 15 जून तर 15 जुलैपर्यंत बरोबर 1 महिन्यात आमचं एकही मूल घरी राहिलं नाही विनाकारण. म्हणजे एखाद्याला खूपच ताप आलेला असेल, आजारी असेल, गालफुगी मागे होती एकाला, तर त्याच वेळेस ही मुलं घरी राहिलीत. पण अशी विनाकारण घरी राहणारी ही प्रिया पहिली केस. आणि हिला जर आज सूट दिली असती तर हिला बघून दुसरे 2, 3, 4 आणि मग ती लागण सगळ्यांनाच लागली असते. आज प्रियासाठी 1 तास घालवला, पण त्याचा रिझल्ट असा असणार आहे की प्रियाला ज्या पद्धतीने आम्ही तिला तिच्या पाड्यावरून शाळेत घेऊन आलोत, तर ते बघून मला नाही वाटत की शाळेतली कुठली मुलं विनाकारण घरी राहण्याचा प्रयत्न करतील किंवा धाडस करतील. किंवा प्रियाच्या आईबाबांकडून बरेच पालक याच्यातनं एक चांगला शिक घेतील की नाही, आपल्यामुळे सरांना जर एवढं लांब जावं लागत असेल तर आपण का म्हणून मुलांना न्यायचं. एकंदरीत मित्रांनो, शाळेत हे जे मुलांना घरी जाऊन घेऊन येणं किंवा एकही दिवस मुलाला घरी राहू न देणं, हे मी या पाड्यावर आल्यापासूनच करतो आहे. यूट्यूब चॅनल मागच्या वर्षी सुरू झालं, पण याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की आता गाडी पूर्ण रुळावर आलेली आहे आणि पालकांनाही मनापासून वाटतं की सरांना कोऑपरेट करावं. 15 जूनला जेव्हा शाळा उघडली त्यावेळेस पालक सभा घेतली आणि पालकांना एक हात जोडून रिक्वेस्ट केली की प्लीज, तुम्हाला जर सरांना त्रासापासून वाचवायचं असेल, तुमचे सर जर इकडे तिकडे अशा अवस्थेत भटकू नये असं वाटत असेल, त्यांना सगळं आठवण करून दिले की मागच्या वर्षी कशी कशी परिस्थिती होती, कशा पद्धतीने मुलांना शाळेत आणण्यासाठी मला त्रास झाला. सर्व चित्र पालकांच्या समोर आणलं, एकेका मुलाच्या पालकांना नोटीस केलं. त्या पालकांनी याच्यातनं खूप चांगला असा धडा घेतला आणि सांगायला आनंद होईल की एका महिन्यात 34 पैकी 34 दररोज 3री, 4थी, 5वीची मुलं उपस्थित होती. मित्रांनो, परमेश्वराने नोबेल असं कार्य दिलेले, पवित्र कार्य हातात दिलेलं आहे आणि या कार्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि ही माझी ड्युटी समजतो. यातून ही मुलं उद्या ज्यावेळेस घडतील त्यावेळेस नक्कीच खूप आठवण येईल आणि मला खात्री की माझ्याकडे शिकलेली मुलं अगदी शेकडो डोळ्यांनी माझ्याकडे बघत असतात आणि याच्यातून ते खूप चांगले आदर्श नागरिक घडतील. ज्याही क्षेत्रात त्या क्षेत्रात ते चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे कार्य करतील. मित्रांनो, 100% आदिवासी पाड्यावर काम करतोय, अतिशय ट्रायबल अशा एरियामध्ये, आणि अशा या ट्रायबल एरियामध्ये 100% पाड्यावरच्या शाळेवर काम करत असताना या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी हिंदीमध्ये म्हणतात एडी चुट्टी का जोर लावल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण मुलं ज्यावेळेस रेग्युलर शाळेत येतील त्याच वेळेस त्यांच्या कन्सेप्टले होते. आज शाळेत आलेलं मूल जर उद्या नसेल शाळेत आलेलं, त्याची लिंक तुटते. मुळात या आदिवासी बांधवांच्या मुलांना, या माझ्या चिमुकल्यांना मराठी अंडरस्टँड होणं खूपच हार्ड जातं. त्यांचं आकलन खूपच हार्ड आहे. आकलन होणं त्याला काही त्यांची भौगोलिक परिस्थिती आहे, परिस्थिती आहे,
अगदी मराठीतच अंडरस्टँड होणं यांना इंग्रजीपेक्षा अवघड वाटतं आहे. आणि मग अशा वेळेस एखादा विषय घटक मी ज्या वेगवेगळ्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतो, मी जे काही प्रयत्न करतो शर्तीचे, आणि मग दुसऱ्या दिवशी ते मूल घरी राहणं म्हणजे त्या प्रयत्नांवर पाणी फिरण्यासारखं होईल. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या दिवशी मी जे शिकवणार आहेत त्या शिकवल्या जे काही शिकवणार आहेत त्यापासून एकही मूल वंचित राहू नये हा शुद्ध आणि प्रामाणिक हेतू असतो. त्याच्यासाठी मी हे प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, 1.5 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल की वीटभट्टीवर जी मुलं जात होती यांना थांबवण्यासाठी मी एका मुलाला वीटभट्टीवरून सरळ रेस्क्यू केलं होतं. तिथं जाऊन आणि तो एक व्हिडिओही बनवला होता. त्याच्यानंतर मी यूट्यूब चॅनल सुरू केलं अर्थात. पण त्या ब्लॉगच्या माध्यमातून मी जर माझ्या पाड्यापासून 100-150 किलोमीटर लांब जाऊ शकतो, मुलांना शाळेत आणू शकतो, तर मग हे तर 10 किलोमीटरवरचं गाव होतं. सांगण्याचा मुद्दा एवढाच की त्यावेळेस मी जी एक कृती केली होती त्याचाही चांगला रिझल्ट आज मला पाड्यावर पाहायला मिळतो. आज एकही मूल वीटभट्टीवर जात नाही, एकही मूल स्थलांतरित नाही. तर मित्रांनो, आता आम्ही शाळेपर्यंत येऊन पोचलेलो. जवळपास 1 ते सव्वा तासाची आमची ही भटकंती होती. रस्ता अतिशय खराब होता, अगदी गाळवाट होती. आणि अशा रस्त्यावरून परमेश्वराने आम्हाला मदत केली. निसर्गातल्या सर्व चराचर शक्तींनी आम्हाला तिथपर्यंत सुखरूप पोचवलं. पावसाचीही मेहरबानी होती. आता रियाताई आमच्या शाळेत आलेल्या आहेत. बघा बरं रिया त्यांचे स्वागत कसं करतात मुलं. रिया त्याच्या चेहऱ्यावर गिल्टी अगदी स्पष्टपणे दिसते. मला नाही वाटत रिया नंतर कधी घरी राहील. मावशी विचारते क्या म्हणजे काय झालं, तर मला नंतर समजलं. आता मी जेव्हा व्हिडिओ ऐकला तेव्हा त्यावेळेस मला समजलं नाही. टाळ्या वाजवून स्वागत करा बाईचं. थ्री क्लास गो. फार बेसण्यात आई, फार छान पळवला सरला, कोटे कोटे हिंडवला ना ग बाई. छान. असं करायचं बरोबर, असं करायचं. बघ बरं ही मुलं किती छान. तू पण अशीच येत होती की नाही, आज काय झालं तुला? असं करशील काय आता नवीन, सांग बरं. करशील का पिऊताई? करशील? नाही करशील ना. आता असं नाही करायचं, दररोज शाळेत यायचं. हा बाई, हा अभ्यास केला नसेल तरी पण शाळेत यायचा, काय नाही, अर्थपूर्ण करायचा. करशील काय आता असं? करशील? दररोज शाळेत यायचे ना. हा चल बसा, तुला वही दे. हा बाईला चोपडी दे. कोणी बोलू न करत आईला काहीच. बाईला कोणी बोललं ना त्याला मी कुटायच्या मंगा. दुखायची गोडी पण काय नाही बाई, काय नाही आता नाही करायची असेल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear Masudana. Happy birthday to you. May God bless you. Happy birthday to you. तर या नावाची स्थानिक किंमत किती? याची स्थानिक किंमत किती? किती? मी विचारलं त्याला सांगायचं. अभिजित दादाला पण उत्तर येतं. हा बोल. किती वेळा? 90. प्रियाबाई बोल बा. 9. प्रियाताईने सांगितले 9 आणि अभिजित दादाने सांगितली 90. आपण थांबूया. हा कोणाचं उत्तर बरोबर आता? अरे 9.
प्रिया मला सांग बरं बाई, तो 9 कोणत्या स्थानावर आ? कोणाच्या स्थानावर आ? व्हेरी गुड. 9 कोणत्या स्थानावर आहे बाळा? दशक स्थानावर. बघा यो 9 दशक हा. 9 दशक म्हणजे 9 दशक म्हणजे काय? 9 होतं काय? 9 दशक म्हणजे किती? 9 दशक म्हणजे किती? बरोबर. तर प्रियाबाईने सांगितलं आता बरोबर तिला समजलं. 9 दशक म्हणजे 90. मग या 9ची स्थानिक किंमत किती झाली र? 90. किती झाली? 90. आणि यो 8ची स्थानिक किंमत 8च. आता 9 दशक आहे. दशकचा एक जर एककाचा आहे म्हणून हा 1 0. समजलं?